नाशिकमधल्या एका गावानं चक्क 25 पैसे लिटर दरानं शुद्ध पाणी देणारं एटीएम बसवलंय। शुद्ध पाणी आरोग्याची हमी असं ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेल्या राज्यातल्या पहिल्या वॉटर एटीएम प्रोजेक्टवर एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। कार्ड क्रॅश केलं की पैसे देणारे एटीएम मशीन तुम्ही आतापर्यंत खूप बघितले असतील, परंतु कार्ड क्रॅश केल्यावर पाणी देणारं मशीन आज मी तुम्हाला दाखवणार आहे। नाशिक जिल्ह्यातलं लहवीत गाव, सध्या या गावात चर्चा आहे ती वॉटर एटीएमची। इथल्या महिलांच्या चेहऱ्यावर समाधान झळकतंय, कारण शुद्ध पाण्यासाठी करावी लागणारी त्यांची वणवण आता बंद झाली आहे। अवघ्या 5 रुपयात 20 लिटर शुद्ध पाणी मिळत असल्यानं वॉटर एटीएमला मोठा प्रतिसाद मिळतोय। एटीएम मधून मिळणाऱ्या शुद्ध पाण्यामुळे साथीच्या आजारांची भीती नाहीशी झाली आहे। आजार नाही होती, काही नाही। पहिले आम्हाला गरम पाणी करावं लागायचं, इंधन वाचतं या पाण्यामुळे, आणि आजार नाही होती। पहिले छोट्या मुलांना माणसांना गरम पाणी उकळून पाजावं लागायचं। या गावाला दारणा नदीतून पाणी पुरवठा व्हायचा, पण नाशकातल्या उद्योगांचं पाणी नदीत मिसळत गेलं आणि गाव साथीच्या आजाराचं माहेरघर झालं। शासनावरतीच आता विसंबून न राहता काही खासगी उद्योग समूहांकडे देखील आम्ही या ठिकाणी प्रयत्न केले। साधारणतः 4-5 ठिकाणी प्रयत्न केल्यानंतर अखेर नाशिकची एक सामाजिक संस्था जयम फाउंडेशन यांच्याद्वारे आम्हाला या ठिकाणी एक 7 लाख रुपयांचा फिल्ट्रेशन प्लांट या ठिकाणी मोफत स्वरूपात बसवून देण्यात आला आहे। ग्रामपंचायतीच्या मदतीला जयम फाउंडेशन धावून आलं आणि 7 लाखात आकारला राज्यातला पहिला वॉटर एटीएम प्रोजेक्ट। स्मार्ट विलेजेस करण्यासाठी ही एक छोटीशी सुरुवात आहे का बुवा हे तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे। एक एटीएम कार्ड तुम्ही घ्या, 150 रुपये लोड केलेलं असेल, ते जाऊन तुम्ही तिथं कोणीही नसणार, तुम्हाला कोणाचीही गरज नाहीये, तिथं त्या मशीनच्या जवळ जाऊन तुम्ही ते लावायचंय, खाली जार ठेवायचंय, 20 लिटर आरओ फिल्टर्ड शुद्ध पाणी तुमच्या जारमध्ये पडेल, ते जार उचलायचं, घरी घेऊन जायचं। या वॉटर एटीएम मध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून गढूळपणा कमी करण्यात आलाय। आरओ म्हणजे रिव्हर्स ऑस्मॉसिस टेक्नॉलॉजी। याच्यामध्ये पाण्याचं डिव्हायडेशन होऊन निर्जंतुक आणि शुद्ध पाणी मिळतं। याच्यामध्ये ग्रामपंचायतीची ओव्हरहेड टँक आहे, रॉ वॉटर म्हणतात त्याला, त्याच्यातून आरओ मध्ये येणार। आरओ मधून पहिला जो सँड फिल्टर आहे त्याच्यातून जे मड पार्टिकल्स म्हणजे आपल्याला जे व्हिजिबल होतात, डोळ्याला दिसतात, जे गढूळपणा तो नील होतो। त्याच्यानंतर कार्बन फिल्टर मधून पाण्याला गोडवा येतो आणि पाण्याला क्लिअरिटी येते। एवढंच नाही तर उन्हाळ्यात थंडगार पाणी देण्याची ही व्यवस्था या मशीन मध्ये केली आहे। 5 रुपयामध्ये आपल्या कुटुंबाला आरोग्यापासून संरक्षण अशा दृष्टीचा तो प्रकल्प आहे आणि त्यासाठी शासनाने स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून अशा लोकप्रतिनिधींना असे प्रकल्प राबवण्यासाठी मान्यता द्यावी, अशा प्रकारची मागणी आम्ही शासनाकडे करणार आहोत। राज्यातल्या इतर गावांनीही अशाच प्रकारचा प्रोजेक्ट राबवण्याची गरज आहे, तरच स्मार्ट विलेजच्या दिशेने पहिलं पाऊल पडेल। ग्रामीण भागातल्या लोकांना होणारा शुद्ध पाणी पुरवठा याच्यातला वेळ, श्रम आणि पैशाचा अपव्यय वाचवायचा असेल तर अशा पद्धतीच्या वॉटर एटीएमची व्यवस्था ग्रामीण भागामध्ये अधिक प्रमाणामध्ये वाढवली गेली तर निश्चितच फायदेशीर ठरू शकतं। लहवीत गावानं हा एक आदर्श उपक्रम राज्यासमोर ठेवलाय असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, लहवीत, नाशिक।